सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घराची काल रात्री अज्ञातांकडून जाळपोळ, 15 ते 20 जणांनी मारहाण केल्याचा खोक्याच्या कुटुंबियांचा आरोप। खोक्याची वैद्यकीय चाचणी पूर्ण, वैद्यकीय चाचणीनंतर आता बीड पोलीस न्यायालयात हजर करणार। खोक्याला प्रयागराजहून विमानानं महाराष्ट्रात आणलं। अतिक्रमणामुळे खोक्याच्या घरावर वन विभागाचा बुलडोजर, अनधिकृत घर बांधल्यामुळे कारवाई। शिरूर कासारपासून काही अंतरावरच खोक्याचं हे घर, तर यापूर्वी घराच्या झाडाझडतीत वाळलेल्या प्राण्यांचं मांस आणि कातडे जप्त। खोक्या असो वा बोक्या, कुणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकणार। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। सतीश भोसलेच्या घरावरील कारवाईनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया। सतीश भोसलेनं कायदा हातात घेऊन ज्या चुका केल्या त्यासाठी कायद्यानं शिक्षा द्या, पण परिवाराची काय चूक, घर का जाळलं म्हणत अंजली दमन यांचा ट्विट करत संताप। देशभरात धुळवडीचा उत्साह, रंगांची उधळण करत तरुणाई थिरकली। कुठे पर्यावरणपूरक तर कुठे पारंपरिक नृत्यानं होळी साजरी। कोकणातही शिमगोत्सवाची धूम। होळी, धुलीवंदन आणि रमजान ईद निमित्त मुंबईसह पुण्यात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात, तर शहरभर नाकाबंदी आणि मद्यधुंद वाहन चालकांवर विशेष मोहीम। सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्द, घोषणा किंवा गाण्यांवर प्रतिबंध असणार। लेखापरीक्षण अहवालात ठाणे पालिकेच्या कारभारावर ताशेरे। ठाणे पालिकेचं 5 वर्षांपासून लेखापरीक्षण नाही। 3 अब्ज 37 कोटी 53 लाख रुपयांचा हिशोब मिळत नसल्याचा आरोप। नागपूरसह विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा अलर्ट, तर अकोला, यवतमाळ, चंद्रपूर आणि अमरावतीमध्ये तापमानात प्रचंड वाढ। पारा वाढल्यामुळे राज्यात विजेची मागणी आता 30,000 मेगावॅटवर। मुंबई अमरावती एक्सप्रेस समोर ट्रक आल्यामुळे मोठा अपघात, तर जळगावच्या बोदवड रेल्वे स्थानकावरची घटना। नागपूर भुसावळ रेल्वे वाहतूक यामुळे दोन्ही बाजू, अनेक रेल्वे गाड्या खोळंबल्यानं प्रवाशांचे मोठे हाल।